जय हिंद आणि वेलकम सर्व लॉ ॲस्पिरंट्सना, दोज हू आर इंटरेस्टेड टू मेक युअर करिअर इन लॉ और लीगल फील्ड या करिअर बद्दल बोलण्यासाठी. आणि आजची स्पीकर जी तुमच्या समोर आहे, आजचा जो वक्ता तुमच्या समोर आहे, अतिशय एक एन्थुसियास्टिक पर्सनॅलिटी, एकदम डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. बाय प्रोफेशन शी इज ॲडव्होकेट. ती ॲडव्होकेट आहे. तिने बीकॉम केलंय, तिने LLB केलंय, त्याबरोबरीने LLM पण केलेलं आहे तिने नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी बेंगलोर मधून. त्याचबरोबरीने कॉर्नेल युनिव्हर्सिटी जी USA ची आहे, तिथं तिने मास्टर ऑफ एंटरप्रेन्योरशिप केलेलं आहे. सो बाय क्वालिफिकेशन श्वेता मॅम इज हायली क्वालिफाईड पर्सन. त्यांचं डेझिग्नेशन म्हणजे सध्या त्यांचं जे कामाचा एरिया आहे तो एरिया आहे, शी इज अ CEO अँड फाउंडर ऑफ बीइंग वकील, द फर्स्ट डिजिटल लॉ स्कूल इन इंडिया. म्हणजे इंडियामधली फर्स्ट डिजिटल लॉ स्कूल स्थापन करण्याचा सन्मान हा त्यांना मिळाला. एक छान वुमन एंटरप्रेन्योर आपल्या सोबत आहे की जिने ही फर्स्ट डिजिटल लॉ स्कूल चालू केली आहे. ही लॉ स्कूल मला तुम्हाला सांगायला आवडेल, इट इज सपोर्टेड बाय मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. सो अनदर बिग अचीवमेंट बाय श्वेता मॅम. द ऑर्गनायझेशन इज स्टार्टेड इन 2021. म्हणजे आपण म्हणतो की कोविडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी प्रॉब्लेम सुरू झाले, पण त्या काळामध्ये यांनी ऑपॉर्च्युनिटी घेतली शिकवण्याची, ती सुद्धा टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन, लॉ एज्युकेशन शिकवायचं त्यांनी ठरवलं. आणि आज मितीला बीइंग वकीलकडे 1500 पेक्षा जास्त स्टुडंट्स एनरोल झालेले आहेत. सो खूप मोठी अचीवमेंट आहे श्वेता मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन फॉर दॅट ऑल्सो. Shweta ma'am is acting as a consultant and members as a mentor also in various startup organizations. त्या खूप जबरदस्त कामगिरी करतायत की या फील्डमध्ये येणाऱ्या अनेक स्टार्टअप्सना जो लीगल सपोर्ट लागतो तो सपोर्ट द्यायचं काम श्वेता मॅडम करत असतात. त्याचबरोबरीने ती स्वतः व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. म्हणजे आपण म्हणतो की आवाजाचं महत्व खूप जास्त आहे आणि त्यांचा आवाज इतका जबरदस्त छान आहे की अनेक कार्यक्रमांसाठी त्यांचा आवाज हा वापरला जातो. म्हणजे आपण म्हणतो की एक फील्ड लॉ सारखं फील्ड ते करतायत आणि त्याबरोबरीने आवाजाच्या क्षेत्रात सुद्धा त्या कार्यरत आहेत. शी इज अ गुड ब्लॉगर, शी लाईक्स रायटिंग आणि मी त्यांना स्वतः फॉलो करतो. खूप त्यांचा डायहार्ट फॅन म्हटला तरी चालेल. मला प्रचंड आवडतात त्यांनी लिहिलेले ब्लॉग्स, त्यांचं लेखन मला खूप आवडतं. आणि एक उद्योजकता करता करता म्हणजे सामाजिक बांधिलकी सुद्धा त्या जपतात. आणि सामाजिक बांधिलकी कोणाकोणासाठी जपतायत, तर आज आपल्या देशाचा सगळ्यात मोठा घटक आहे तो म्हणजे शेतकरी. तर शेतकऱ्यांना जो सपोर्ट आवश्यक आहे, जो कायदेशीर गोष्टीशी रिलेटेड सपोर्ट आहे, तोही देण्याचं काम बीइंग वकीलच्या माध्यमातून श्वेता मॅमने केलेलं आहे. शी इज इन टू स्टुडंट काउन्सिलिंग. म्हणजे विद्यार्थ्यांना जे काउन्सिलिंग हवं असतं आणि नॉट ओनली इन लिगल फील्ड बट अदर दॅन लिगल फील्ड सुद्धा श्वेता मॅम आणि त्यांची बीइंग वकीलची टीम खूप चांगलं काम करते. मग ते कॉमर्स मधलं एज्युकेशन असेल, सायन्सचं एज्युकेशन असेल, मुलांचा कल ओळखणं असेल, मुलांचा कल ओळखून त्यांचा एरिया ऑफ इंटरेस्ट ओळखून त्यांना करिअर सजेस्ट करणं असेल, हे कामही त्या स्वतः करतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे आजकाल आपण सगळेच जण फार थोडं थोडं काही प्रॉब्लेम आयुष्यात आले की आपली मानसिक कंडिशन खालावत असते. तर शी इज अ सायकोलॉजिकल काउन्सिलर ऑल्सो. सो असं एक बहुआयामी, असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाकडे बोलण्याची ताकद आहे, लिहिण्याची ताकद आहे. बाय क्वालिफिकेशन शी इज LLB LLM. एक स्वतः जबरदस्त असं स्टार्टअप त्यांनी केलेलं आहे आणि 1500 पेक्षा जास्त विद्यार्थी त्यांच्याकडे लिगल एज्युकेशनसाठी रजिस्टर्ड आहेत. तर असं एक जबरदस्त व्यक्तिमत्व पुढचा वेळ तुमच्यासाठी देणार आहे आणि बीइंग वकीलच्या माध्यमातून लॉ करिअर बद्दल माहिती तुम्हाला देणार आहेत. सो ऑल द बेस्ट टू एव्हरीवन अँड श्वेता मॅम, नाऊ ओव्हर टू यू. प्लीज वेलकम श्वेता मॅम. तुम्ही घरात असाल, जिकडे असाल तिकडनं मनातल्या मनात टाळ्या वाजून श्वेता मॅडमसाठी त्यांचं स्वागत करा. श्वेता मॅडम, ओव्हर टू यू. थँक्यू अ लॉट आतिश सर फॉर एक्सलंट इंट्रोडक्शन. माझ्या आयुष्यात खूप छान इंट्रोडक्शन देणारे तुम्ही पहिले आहात. इतकं छान आणि भारदस्त इंट्रोडक्शन तुम्ही दिलं. आणि जितेंद्र सर आणि अतुल कुवळेकर सर यांचे मनापासून आभार. तुम्ही मला एक छान प्लॅटफॉर्म मिळवून दिला, त्याबद्दल खूप खूप आभार. आजचे जे कोणी लिसनर्स आहेत तुम्हा सर्वांना एकदम वॉर्म वेलकम करते मी. आणि मी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये. अगदी मोजून 40 मिनिटं मला द्या फक्त. आणि त्या 40 मिनिटांनंतर मला तुमच्याकडून ऐकायला आवडेल की व्हॉट यू हॅव डिसाइडेड. ठीक आहे, जास्त वेळ मी घेत नाही. आता माझं इंट्रोडक्शन तर झालंच आहे. चला, एक तुम्हाला छानशा ठिकाणी मी घेऊन जाते आणि एक छानशी गोष्ट मी तुमच्या पुढे शेअर करते. मी स्क्रीन शेअर करते. आय होप तुम्हाला दिसते माझी स्क्रीन. तर ही गोष्ट आहे, ठीक आहे, ही गोष्ट आहे एका मुलाची. तो मुलगा असतो मजदूर, कामगार, आणि तो त्याच्या आजूबाजूला त्याच्या मित्र परिवाराला बघत असतो. ते छानपैकी कॉलेजमध्ये जातायत, मजा करतायत, गप्पा मारतायत, ग्रुपिंगने फिरायला जातायत. कोणी स्वप्न बघतायत की अरे कोणाला तरी डॉक्टर व्हायचंय, कोणाला इंजिनियर व्हायचंय, कोणाला आर्टिस्ट व्हायचंय, खूप सारी स्वप्न बघतायत.
आणि हा मात्र एका दिवशी कुठेतरी मजुरी करत होता. पण त्याने मनाशी घट्ट ठरवलं, कितीही झालं, काहीही झालं, मला शिकायचंय आणि मला शिकून वकील व्हायचंय. कारण जी माझी फील्ड आहे, जिथे मी मजुरी करतोय, तिथे खूप जणांचा नाहक बळी जातोय. त्यांच्यासोबत खूप काही अनफेअर गोष्टी होतायत. त्याच्या आणि त्याच्या हक्कासाठी मला लढायचंय. आणि त्याचं हे जे स्वप्न जेव्हा त्याने त्याच्या घरच्यांना, आजूबाजूच्या लोकांना सांगितलं, तेव्हा लोकं अर्थात हसले. ते म्हणाले, "अरे, कभी मजदूर भी वकील बन सकता है क्या?" खूप काही कमेंट पास केले त्यांनी. आणि तरी सुद्धा हा जो मुलगा होता, तो अजिबात डगमगला नाही. तो त्याच्या निश्चयाशी ठाम राहिला आणि एक दिवशी ह्या मुलाचा एका छानशा प्रकारात एक मस्त असा वकील बनला. म्हणजे त्याने त्याचं स्वप्न अचीव्ह केलं. मग या मुलाने काय बरं केलं होतं? या मुलाने स्वप्न बघितलं होतं, की मला कुठल्यातरी प्रोफेशनमध्ये जायचंय. पण हे जे कुठलं तरी प्रोफेशन असेल, त्या प्रोफेशनमध्ये मला पर्सिस्टन्सी, इंटिग्रिटी, स्मार्ट वर्क, प्रॅक्टिस आणि पेशन्स या सर्व गोष्टी ठेवायच्या. म्हणजे काय? की मला तुम्हाला हेच सांगायचं आहे, सर्वात आधी तुमची 12वीची परीक्षा झाली असेल असं मी गृहीत धरते किंवा चालू असेल, एखाद दुसरा पेपर राहिला असेल आणि जर तुमचं ग्रॅज्युएशनची ही परीक्षा झाली असेल, होणार असेल, लवकरच संपणार असेल किंवा तुम्ही वर्किंग प्रोफेशनल असाल किंवा तुम्ही कुठल्याही करिअरचा अजून विचार केला नसेल, तर फक्त एकदा लॉ या करिअरचा तुम्ही नक्की विचार करून बघा. बघा तुम्हाला तुमच्यामध्ये कुठला बदल बघायला मिळतो. मी जेव्हा 12वी झाली, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन म्हणजे मला जास्त माहिती नव्हती या सर्व विषयांची. पण मी सुद्धा एक दिवशी अशीच मरीन ड्राईव्हच्या भागात फिरायला गेली होती आणि तिथे गेली तेव्हा मी सिद्धार्थ लॉ कॉलेज फोर्टमध्ये बघितलं, की अरे हे लॉ कॉलेज आहे, कुठलंतरी छानसं कॉलेज दिसतं. आपण इथे बघूया काय एक्झॅक्टली. मी तिथे गेली आणि मी इन्स्पायर्ड झाले, की अरे इथे इतकं छान लॉ बद्दल शिकवलं जातं. कायदा आपण खूप हलक्यात घेतो. आपल्याला वाटतं, की अरे कायदा तर आहे, वकील लोकं काय ते बघून घेतील. आहे पण तसं नसतं. ही जी फील्ड आहे ती अत्यंत ग्लॅमरस आहे. त्या फील्डमध्ये तुम्हाला पर्सिस्टन्सी, इंटिग्रिटी, स्मार्ट वर्क, पेशन्स आणि प्रॅक्टिस या 5 गोष्टींची नितांत गरज असते. फील्ड हे खूप चॅलेंजिंग आहे. मला माझ्या पूर्ण प्रोफेशनमध्ये खूप मोठे-मोठे, बडे-बडे सेलिब्रिटीजचे मॅटर हँडल करायची अपॉर्च्युनिटी मिळाली, ती मी घेतली सुद्धा आणि त्याच्यातून मी पार झाली सुद्धा. आणि आता बीइंग वकीलच्या विजनच्या माध्यमातून आमचं एकच आहे, की जेवढी आपल्याला लीगल लिटरसी पसरवता येईल, तेवढी आपण पसरवावी. लोकांना लॉ करिअर बाबतीत जागृत करावं आणि या पूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला कुठेही, कधीही माझी मदत लागली, तर मला नक्कीच तुम्ही अप्रोच करू शकता. आय विल बी देअर टू सपोर्ट यू एव्हरी व्हेन अँड वेअर. पुढे जाऊया आपण. कोणी जर विचारलं मला, की लॉ करिअर कसं आहे? किंवा हाऊ टू एक्सेल इन युअर करिअर. मग तुमचं भले कुठलंही करिअर असू दे, लॉ असू दे, कॉमर्स असू दे, एंटरप्रेन्योर असू दे किंवा आणखीन काय असू दे. मला 4 ओळी तुम्हाला सांगायला आवडतील. राह में मुश्किल होगी हजार, तुम 2 कदम बढ़ाओ तो सही, हो जाएगा हर सपना साकार, तुम चलो तो सही. मुश्किल है पर इतना भी नहीं कि तू कर ना सके, दूर है मंजिल लेकिन इतनी भी नहीं कि तू पा ना सके, तुम चलो तो सही. कुछ ना मिला तो कुछ सीख जाओगे, जिंदगी का अनुभव साथ ले जाओगे, गिरते पड़ते संभल जाओगे, फिर एक बार तुम जीत जाओगे, लेकिन तुम चलो तो सही. ह्याच्या माध्यमातून मला तुम्हाला हेच सांगायचंय, की कुठल्याही व्यक्तीच्या आयुष्यातला जसं आपण म्हणतो, की लग्न हा खूप महत्वाचा टप्पा आहे. पण त्याच्याही आधी एक महत्वाचा टप्पा येतो तो म्हणजे तुमचं करिअर. सो करिअर सिलेक्ट करताना तुम्ही कुठलंही करिअर घ्या. त्या करिअरमध्ये तुम्ही तुमचं पूर्णपणे डेडिकेशन दाखवणं खूप गरजेचं असतं. मग तुम्ही कुठेही जा, तुम्ही आर्टिस्ट बना, तुम्ही इंजिनिअरिंग मध्ये जा, तुम्ही लॉयर बना, तुम्ही कॉर्पोरेट फील्ड मध्ये जा. जिथे जिथे तुम्ही स्वतःला पूर्णपणे डेडिकेट करता, एक चान्स, एक अपॉर्च्युनिटी स्वतःला देतात, तिथे तुमचं करिअर हे अगदी सोन्यासारखं चमकू शकतं. आता लॉ हे एक प्रोफेशन, कारण मी लॉयर आहे, त्यामुळे मी ह्याच्याबद्दल दिवस-रात्र खूप बडबड करू शकते. म्हणून आज जो करिअरचा मुद्दा होता, जो विषय होता, तो म्हणजे लॉ हाच होता. त्यामुळे हे करिअर कसं आहे? ऍज अ प्रोफेशन म्हणून तुम्हाला कुठल्या गोष्टी बघायला मिळतील पुढे, की तुमची जर्नी कशी असेल, तुम्ही याच्यामध्ये काय काय एक्सपेक्ट केलं पाहिजे. तुम्ही या करिअरमध्ये जर तुम्हाला सुरुवात करायची असेल, जर तुम्हाला समजा आवडलं, अरे मला हे लेक्चर झाल्यानंतर मला आवडलंय,
छान झालं. मला लॉ ऍज अन करिअरचा विचार करायला नक्की आवडेल. तर हे जे विचार तुमच्या मनात पुढे येतील त्याची ही पूर्वतयारी मी पुढील काही गोष्टी तुम्हाला सांगतेय. दोघं शांत घेऊन तुम्ही ऐकून घ्या आणि इथून पुढे तुम्हाला कुठल्या प्रकारचे डाऊट्स असतील, माझा नंबर हा सर्वांकडे आहे, पोहोचलाच असेल तुमच्यापर्यंत, कधीही मला तुम्ही अप्रोच नक्की करू शकता. तर लॉ ऍज अ प्रोफेशन ज्या सिनियर ज्यांनी माझ्यासोबत काम केलंय आणि आज जे आपल्या बीइंग वकील सोबत असोसिएट आहेत, जे माझे मेंटर आहे मिस्टर प्रसन्न हर्डीकर, हे तुम्हाला लॉ ऍज अ प्रोफेशन कसं असतं थोड्या आणि थोडक्या शब्दामध्ये समजून सांग. हँड ओव्हर टू प्रसन्न. येस, थँक्यू श्वेता. सो नमस्कार मित्रांनो. लॉ ऍज अ प्रोफेशन जेव्हा आपण विचार करतो तर त्यावेळेला लॉ कसं आहे, करिअर म्हणून कसं आहे, म्हणजे बरेचदा जेव्हा आम्ही करिअर गायडन्स घेतो तर त्यावेळेला बरीचशी मुलं आम्हाला विचारतात की सर हे करिअर कसं आहे, तेच तेच काम तर करायला लागत नाहीये ना, मोनोटोनस तर नाहीये ना. आणि मग जेव्हा आम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणतो तर त्यावेळेला आपण लॉ ऍज अ प्रोफेशन बघितलं तर चॅलेंजिंग आहे. रोज तुमच्या समोर येणारी प्रत्येक गोष्ट, तुम्ही कोर्टामध्ये एखाद्या केससाठी उभे राहता तर रोज तुमच्या समोर येणारी प्रत्येक गोष्ट हे नवीन चॅलेंज घेऊन येते, नवीन काही ना काहीतरी त्याच्यामधनं तुम्हाला शिकायला मिळतं. ओके, खूप ग्लॅमरस असं करिअर आहे, कारण इथे अटायर जो असतो तुमचा, तो अटायरला खूप महत्व आहे. तुम्ही कसे प्रेझेंट होता, तुम्ही कसे प्रेझेंटेबल राहता या गोष्टीला महत्व आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ही रिवॉर्डिंग प्रोफेशन आहे. म्हणजे मी आजच सकाळी कोणाशी तरी बोलत होतो आणि मी त्यांना सांगितलं की आपल्या इंडियामधले खूप मोठे मोठे जे लॉयर्स, म्हणजे ज्यांची नावं आपण घेऊ शकतो की राम जेठमलानी सर आहेत किंवा महेश जेठमलानी त्यांचा मुलगा आहे, सतीश माने शिंदे सर आहेत, तर ह्या सगळ्या लोकांचं जर ऍज अ मी फायनान्शियल ऍस्पेक्ट त्यांचा बघितला तर ते एखाद्या केससाठी घरातून बाहेर पडतात तिथपासून त्यांचं बिलिंग समोरच्या क्लायंटला चालू होतं. सो तुम्ही विचार करू शकता की काय लेवलला तुम्ही ल्युक्रेटिव्ह फायनान्शियली किती असू शकताय. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये असं नाही, आता नॉर्मली आपण म्हटलं की एखादा मुलगा कॉमर्स ग्रॅज्युएट झाला तर कॉमर्स ग्रॅज्युएट झाल्यावर त्याला कॉमर्स अकाउंट्स मध्येच काम करायचं आहे. पण इथे तुम्हाला मल्टिपल करिअर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तुम्ही काही सर्टन एक्झाम्स आहेत त्या देऊन तुम्ही पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे गव्हर्नमेंटसाठी काम करू शकता. तुम्ही कॉर्पोरेटमध्ये लॉला काम करू शकता ऍज अ लिगल ऍडवायझर म्हणून किंवा लिगल टीम मध्ये. तुम्ही लिटिगेशन आणि नॉन लिटिगेशन मॅटर्स, म्हणजे ज्याला अगदी स्पष्ट भाषेत किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर काळा घालून तुम्ही कोर्टामध्ये तुमच्या क्लायंटला रिप्रेझेंट करू शकता. आणि जसं श्वेता ज्या फील्डमध्ये आज करिअर करते आहे की अकॅडमिक, सो यू कॅन बिकम अ अकॅडमिशियन. तुम्ही जर तुमच्यामध्ये तुम्ही जे शिकलेले आहात ते समोरच्याला समजावून सांगण्याची कला आहे तर तुम्ही लॉच्या अकॅडमिक पार्टमध्ये म्हणजे LLM करून तुम्ही लॉ एखाद्या कॉलेजला फॅकल्टी म्हणूनही जॉईन करू शकता. ह्या सगळ्या ट्रेडिशनल प्रॅक्टिसेसच्या व्यतिरिक्त आजच्या तारखेला लॉ मध्ये एंटरप्रेन्योरशिप ह्या गोष्टीला खूप जास्त महत्व आहे की तुम्ही ऍज अ एंटरप्रेन्योर तुम्ही त्याच्यामध्ये काम करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त ऍडवायझरी रोलला, म्हणजे घरातले काही मॅटर्स आहेत तर त्याच्यासाठी तुम्हाला ऍडवायझर म्हणून तुम्ही काम करू शकता. ह्या सगळ्याच्या बरोबर आता ह्या प्रत्येक ह्याच्यात काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत आपण बघूया. की कॉर्पोरेटमध्ये जर मी गेलो तर ऍज अ कॉर्पोरेट लॉयर म्हणून मी काम करू शकतो इन LPO. ओके, जशा BPO KPO असतात तशा हल्ली LPOs पण आहेत, लिगल आउटसोर्सिंग कंपनीज. कंपनी सेक्रेटरी म्हणून तुम्ही काम करू शकता. कन्सल्टंट मल्टीनॅशनल कंपनीजला तुम्ही काम करू शकता. लिटिगेशन मॅटर्स मध्ये तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकता ऍज अन ऍडव्होकेट ऑर अ सॉलिसिटर. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्रॉसिक्युटर्स, पब्लिक प्रॉसिक्युटर्स म्हणून काम करू शकता. लॉ ऑफिसर्स म्हणून तुम्ही काम करू शकता गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स मध्ये. मीडिएशन्स जे लागतात, म्हणजे इन शॉर्ट आपण आता बरेचदा तुम्ही कॉलेज गोईंग विद्यार्थी आहात, बरेचदा असं होतं आपल्या दोन मित्रांच्या मध्ये काहीतरी वादावादी झाली, भांडणं झाली, तर मग त्यांच्यामध्ये कोण ना कोणतरी येतं, मध्यस्थी करायला येतं. ओके, म्हणजे आपण ज्याला आपल्या भाषेत मांडवली करणं म्हणतो. सो तशी मीडिएशन्स पण लिगल फील्डमध्ये करायला लागतात की दोन कंपन्यांचे काही एकमेकांच्या विरुद्ध दावे असतील तर तिथे तुम्हाला त्या दोन्ही कंपन्यांच्या वतीने तुम्हाला मध्यस्थ म्हणून काम करून काम करायला लागतं. ओके, आर्बिट्रेटर्स, कन्सिलिएटर्स या सगळ्या पोस्टला तुम्ही लिटिगेशन मध्ये काम करू शकता. ज्युडिशियल सर्व्हिसेस हा जो एक ऍस्पेक्ट आहे किंवा कोर्ट मार्शल्स, ओके, मिलिटरी कोर्टला असतात ज्युडिशियल सर्व्हिसेस आणि कोर्ट मार्शल, या आपण म्हणू की खूप जास्त पॉवरफुल असलेल्या अशा आपण त्याला
जॉब्स आहेत या सेक्टरमध्ये, ज्युडिशियरीमध्ये जज, सब डिव्हिजनल जज, डिव्हिजनल जज या लेवलला तुम्ही जाऊ शकता. अकॅडमिक्स मध्ये जर आपण बघायला गेलो तर अकॅडमिशियन इन्क्लुडिंग टीचिंग, रिसर्च, R&D ज्याला आपण म्हणतो, लिगल रिसर्च, पॉलिसी, ऍडव्होकसी, लीगल जर्नलिझम, ओके, स्पोर्ट्स जर्नलिझम आहे, पॉलिटिकल जर्नलिझम आहे, तसं लीगल जर्नलिझम पण आहे, कोर्ट रिपोर्टर, ओके, कोर्टच्या ज्या केसेस होतात त्याचं रिपोर्टिंग करणं, लीगल ऑथर, अनेक वेगवेगळ्या पुस्तकं तुम्ही लिहू शकता किंवा त्याच्या एडिटर्स बनू शकता. आणि सगळ्यात आपण म्हणू परत की एक चॅलेंजिंग असलेलं जे करिअर आहे ते आहे क्रिमिनॉलॉजिस्ट. याही फील्डला तुम्ही जाऊ शकता. आणि बाकीची जी करिअर्स आहेत त्याच्यामध्ये पॅरालिगल साइड्स येतात. पॅरालिगल म्हणजे जे ऍक्च्युअली सनद घेऊन कोर्टात काम करत नाहीत पण त्यांचे आपण म्हणू असिस्ट म्हणून त्यांना काम करतायत. लॉ ऑफिसर्स असतात, अनेक NGO ज्या आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन, त्यांच्याकडे लॉ ऑफिसर्स असतात, त्यांचे सगळे कमिशनर ऑफ चॅरिटीज आणि यांच्या बरोबरचे कनेक्ट व्यवस्थित एस्टॅब्लिश करायला. रजिस्ट्रार्स हायकोर्टमध्ये असतात, सुप्रीम कोर्टमध्ये असतात. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, PIL ज्याला आपण म्हणतो की जनहित याचिका मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं, तर त्याच्यासाठी तुम्ही काम करू शकता. सोशल वर्कर्स, अनेक सोशल ऑर्गनायझेशनच्या लेवलला तुम्ही काम करू शकता की काही रिहॅबिलिटेशन कुठल्या एखाद्या संस्थेतर्फे केलं जात आहे तर त्यांच्यासाठी त्यांना मदत म्हणून तुम्ही काम करू शकता. ह्युमन राईट ऍक्टिव्हिस्ट म्हणून तुम्ही काम करू शकता की अनेक ठिकाणी ह्युमन राईट्स जे आहेत ते ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन होतं तर तिथे तुम्ही काम करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं की जर तुमच्याकडे लॉचं एक चांगलं बॅकअप असेल तर तुम्ही इव्हन पॉलिटिक्स मध्येही चांगलं करिअर करू शकता. म्हणजे मी अगदी थोडक्यात सांगायचं तर भाजप मधले, BJP मधले वन ऑफ द सिनियर जे लीडर होते प्रमोद महाजनजी, तर प्रमोद महाजनजी हे स्वतः बाय प्रोफेशन ऍडव्होकेट होते. आणि ज्या पर्टिक्युलर लॉ कॉलेजला, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेट, ज्याला मी स्वतः बिलॉंग करतो, तर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज चर्चगेटचेच प्रमोद महाजनजी अल्युमिनी होते, एक स्टुडंट होते. सो या अनेक फील्डमध्ये तुम्ही ऍज अ लॉ करिअर तुम्ही नक्कीच करू शकता. ओके, नेक्स्ट स्लाइड प्लीज. सो आता लॉयर कसं बनाल तुम्ही, तर याच्यासाठी लॉची एंट्रन्स एक्झाम तुम्हाला द्यावी लागते. जर आता तुम्ही 12वीची एक्झाम आता अपियर केलेली असेल तर 10+2 वाल्यांसाठी लॉ एंट्रन्स एक्झाम आहे. तसंच जर आता तुमच्यापैकी कोणी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असाल तर तुम्ही तुमच्या ग्रॅज्युएशन नंतरही लॉची एंट्रन्स एक्झाम देऊ शकता. ग्रॅज्युएशन नंतर जे करतात त्यांच्यासाठी 3 वर्ष आणि 12वी नंतर जे करतात त्यांच्यासाठी 5 वर्ष, अशा पद्धतीने लॉचा सिलेबस डिझाईन केलेला आहे. शेवट म्हणजे तुम्हाला हा कोर्स कम्प्लीट होता तुम्हाला इंटर्नशिप करायची आहे. मग बार काउन्सिल ऑफ इंडियामध्ये तुम्हाला एनरोलमेंट करायची, रजिस्टर करायचंय तुम्हाला ऍज अ लॉयर, म्हणजे ज्याला आपण सनद मिळवणं असं म्हणतो. आणि ते झालं की त्याच्यानंतर तुमच्या हातात तुमची सनद येते आणि यू कॅन प्रॅक्टिस ऍज अ इंडिपेंडेंट लॉयर. ओके, सो अशा पद्धतीने हे करिअर आपलं मूव्ह होतं. आता यातल्या लॉच्या ज्या एंट्रन्स एक्झाम्स ज्याच्याबद्दल आपण म्हणतोय तर त्या एंट्रन्स एक्झाम्स कशा पद्धतीने रन केल्या जातात तर त्याच्याबद्दल परत एकदा श्वेता मॅडम तुम्हाला माहिती देतील. धन्यवाद. थँक्यू सो मच प्रसन्न सर, तुम्ही छान माहिती प्रोव्हाइड केली. आणि आय होप सर्व जे कोणी अटेंडीज आहेत तुम्हाला लॉ हे काय आहे, लॉ मध्ये कुठल्या प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत याबद्दल एक विस्तृत अशी माहिती मिळाली असेल. याला एक थोडस ऍड ऑन मी सांगते. जर तुम्हाला पुढच्या पूर्ण करिअर मध्ये एक चांगला सिनियर मिळाला जो तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज देतो, जो तुम्हाला चुकू देतो आणि चुकल्यानंतर खूप चांगल्या शब्दात शिकवतो सुद्धा, तर अशा सिनियरचा हात सोडायला कधी सोडायचं नाही, चुकायचं नाही, त्याला कधी सोडून द्यायचं नाही, त्याला घट्ट पकडून ठेवायचं, कारण हाच सिनियर तुमचं करिअर पुढे घेऊन जाणार असतं. तर आता वळूया आपण. तुम्हा सर्वांना आता जाणून घ्यायचं असेल की अरे मला तर आता कुठेतरी मी विचार करतो आहे किंवा करते आहे की मला लॉ ऍज अ करिअर म्हणून चालेल, आता बघूया पुढे काय कसं जमतंय. तर त्याची माहिती मी तुम्हाला देते. सर्वात आधी लॉ मध्ये तुम्हाला एंटर करायचं असेल, अनफॉर्च्युनेटली म्हणूया आपण, तुम्हाला लॉ एंट्रन्स द्यावी लागते, कारण 2016 पर्यंत लॉ एंट्रन्स एक्झाम नव्हती. 2016 पासून ती लागू झाली. तर लॉ एंट्रन्स महाराष्ट्रामध्ये तुम्ही आहात तर 3 प्रकारे लॉ ची एंट्रन्स परीक्षा तुम्हाला देता येते. एकतर तुम्ही महाराष्ट्र CET द्या, ठीक आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट लॉ साठी असते वेगळी, किंवा तुम्ही क्लॅट द्या. क्लॅट म्हणजे कॉमन लीगल ऍप्टिट्यूड टेस्ट,
किंवा तुम्ही स्लॅट द्या. स्लॅट ही सिम्बॉयसिस लॉ कॉलेज साठी खास अशी आखलेली एंट्रन्स एक्झाम आहे. तर या तिन्ही एक्झाम देऊन, तिघींपैकी कुठलीही एक एक्झाम देऊन तुम्हाला लॉ मध्ये प्रवेश मिळवता येतो. ठीक आहे. आता एक एक एक्झाम कडे आपण वळूया. आता इथे माहिती देताना पहिले महाराष्ट्रासाठीच्या कुठल्या परीक्षा आहेत ते, आणि इथे जेवढं मी आता बघितलं काय काय महाराष्ट्र बाहेरचेही आहेत, तर त्यांच्यासाठी पण मी सांगेन की बाकीच्या पूर्ण भारतासाठी कुठल्या कुठल्या परीक्षा असतात तशी मी सुरुवात करते. तर सर्वात पहिले जी MHCET आहे किंवा त्याला MAHCET असं म्हणतात, ही लॉची एकदम बेसिक लेवलवरती घेणारी किंवा होणारी एंट्रन्स एक्झाम आहे, जी सीईटी सेल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत कंडक्ट केली जाते. जशी इंजिनिअरिंगची एंट्रन्स असते किंवा MBA ची एंट्रन्स असते, तशीच लॉची सुद्धा एक एंट्रन्स असते. आणि ह्या एंट्रन्सच्या माध्यमातून आता आणखीन तुमचं एक कन्फ्युजन मी दूर करते. जर समजा तुम्ही 12वी करून लॉची एंट्रन्स देणार असाल, तर तुमचा जो कोर्सचं नाव असेल दॅट विल बी इंटिग्रेटेड LLB, म्हणजे 5 वर्षाचं LLB. त्याला इंटिग्रेटेड LLB म्हणतात किंवा त्याला BLS LLB असं म्हणतात. समजा तुम्ही ग्रॅज्युएट आहात, ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही लॉ करत आहात, तर त्याला 3 इयर्स LLB असं म्हणतात. तर इथून पुढे एकतर मी 5 वर्षाचा LLB किंवा 3 वर्षाचा LLB असं काही म्हणेल, ही गोष्ट फक्त लक्षात ठेवा. तर ही जी सीईटी होते ती तर तुम्ही मराठीतून देऊ शकता, कारण काही लोकांना भीती असते मला इंग्लिश नाही येणार किंवा मी अजून प्रिपेअर नाही त्यासाठी, पण डोंट वरी, मराठीतून तुम्ही देऊ शकता. जे नेचर ऑफ एक्झाम असतं ऑलवेज MCQs असतात, तुम्हाला कुठेही डिस्क्रिप्टिव्ह काही लिहायचं नाही त्यामध्ये. एक्झामचा वेळ साधारण 2 तासाचा असतो, आणि जर तुम्ही PWD कॅटेगरी मध्ये असाल, म्हणजे कोणी अपंग व्यक्ती असेल, अंध व्यक्ती असेल, त्या व्यक्तींना थोडासा एक्स्ट्रा वेळ हा तिथे पुरवला जातो. टोटल तुम्हाला 150 मार्काची परीक्षा द्यायची आहे. आणि गुड न्यूज, त्यासाठी पासिंगचा क्रायटेरिया सेट केला नाहीये, परंतु तुम्हाला जर कुठल्याही लॉ कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं असेल तर तुम्हाला निदान 90 पेक्षा जास्त मार्क मिळवणे अपरिहार्य आहे. कारण सध्या कॉम्पिटिशन एवढी आहे बाहेर की तुम्ही 90च्या पुढे जर गेला तर तुम्हाला मनासारखं कॉलेज हे नक्की मिळेल. आणि दुसरी गुड न्यूज की ह्या एंट्रन्स टेस्ट मध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग इथे तुम्हाला दिलेली नसते. वळूया इथे विषय कुठले कुठले असतात. तर तुम्ही जर 5 वर्ष आणि 3 वर्ष कुठल्याही LLB डिग्रीचे असाल, LLB डिग्रीसाठी अपिअर होत असाल, तर तुम्हाला काही कॉमन सब्जेक्ट आहे. आणि ऑलवेज रिमेंबर, क्लॅट असू दे, स्लॅट असू दे किंवा सीईटी असू दे, हे कॉमन सब्जेक्ट तुमचे सेम राहणार, हे असेच राहणार आहे. तर कुठले कुठले आहेत हे सब्जेक्ट? पहिला आहे इंग्लिश, जो तुम्ही आता 12वीच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये दिला. इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन म्हणजे तुम्हाला पॅसेज बघून आन्सर्स लिहायचे आहेत, त्या प्रकारचा इंग्लिश. पण ह्याच्यामध्ये व्होकॅब्युलरी आणि ग्रामर ह्याचा भाग हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. दुसरा विषय आहे मॅथमॅटिक्स. जर तुम्ही 12वी नंतर लॉ करत असाल तर फक्त तुम्हाला मॅथमॅटिक्स असेल, पण जर तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर लॉ करत असाल तर तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये एक्झाम्शन, म्हणजे मॅथमॅटिक्सचा सिलेबस मध्येच नसेल तुमच्या. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग, जे आपण आमतौर जनरली बघतो की एखादं पझल, रिडल, माइंड मॅप, ब्लड रिलेशन, ह्या अशा सर्व गोष्टी या टॉपिक मध्ये कव्हर होतात. पुढचा आणि अतिशय महत्वाचा आणि तुमच्या पुढच्या पूर्ण लॉ करिअरचा बेस ज्याला आपण म्हणतो तो म्हणजे लिगल ऍप्टिट्यूड आणि लिगल रिझनिंग. आता ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 6 प्रकारचे कायदे ते शिकायला मिळतात. पण घाबरू नका, कुठल्या प्रकारचं सेक्शन, कठीण भाषा असं तिथे काही नसतं. तुम्हाला या कायद्यांचे बेस फक्त मिळतात की कुठल्या कायद्यामध्ये काय आहे. जर हे क्रिमिनल कायदा असेल तर त्याच्यामध्ये काय असेल, सिव्हिल लॉ असेल तर त्यामध्ये काय काय मिळेल तुम्हाला, टॉर्ट म्हणजे काय, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, अग्रीमेंट म्हणजे काय, असे बेसिक लेवलचे कायदे तुम्हाला शिकायला मिळतील. आणि असं करून टोटल तुमची 150 मार्काची परीक्षा असेल आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसेल. पुढे जाऊया आपण. पुढचा जो तुमचा क्रायटेरिया आहे, पुढची जी हे पुढे जाण्याआधी आणखीन एक ऍडिशन करायचं आहे मला, की तुम्हाला जर सीईटी द्यायची असेल तर त्याच्यासाठी एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया, पहिले आपण 5 इयर्स LLBचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया. पुन्हा एकदा सांगते की हाच एलिजिबिलिटी क्रायटेरिया भारतातल्या कुठल्याही लॉ एंट्रन्स एक्झाम देताना तपासला जातो. त्यामुळे जेव्हा तुम्ही 5 इयर्स LLB साठी तुम्हाला एनरोल करत असाल तेव्हा तुम्ही 12वी एकतर पास किंवा अपिअरिंग, म्हणजे जस्ट तुम्ही एक्झाम दिलेली आहे आणि आता तुम्ही तो फॉर्म फिल करत आहात, या दोघांपैकी एक जरी असेल तरी तुम्ही
DLS LLB 5 इयर्स साठी एलिजिबल ठरतात. मग आता समजा साधारणपणे तुम्ही 12वी पास जर झालेले असाल, म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी 1 वर्ष होऊन गेलंय 12वी होऊन तुमचं, किंवा एक कन्सिडरेबल पिरियड झालाय 12वी होऊन, तर तुम्ही निदान 45% मार्क 12वी मध्ये तुम्हाला असणं हे खूप गरजेचं आहे. जर ते नसेल तर माफ करा, तुम्हाला कदाचित एंट्रन्सला कुठल्याही प्रकारचा एंट्री मिळणार नाही. दुसरा आहे LLB फॉर 3 इयर्स. आता 3 वर्षाचा LLB याला मार्केटमध्ये साधारणपणे पोस्ट ग्रॅज्युएशन समान मानलं जातं. मग आता ह्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे? सर्वात आधी तुम्ही ग्रॅज्युएट असणं खूप गरजेचं आहे आणि ग्रॅज्युएशन हे तुमच्या रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी मधून असणं गरजेचं आहे. आणि दुसरा क्रायटेरिया असा आहे की तुम्हाला तुमच्या जी काही ग्रॅज्युएशनची परीक्षा झाली त्यामध्ये मिनिमम 45% मार्क ऍग्रिगेट मध्ये मिळणं हे खूप गरजेचं आहे. आणि या दोन्ही क्रायटेरियामध्ये जर तुम्ही इकॉनॉमिकली वीकर सेक्शन किंवा तुम्ही SC ST OBC BJNT कास्ट रिलेट करत असाल तर तुम्हाला काही पर्सेंटेजचं रिलॅक्सेशन त्यामध्ये नक्की मिळू शकतं. पुढची परीक्षा आहे क्लॅट, जी CET पेक्षा एक लेवल थोडीशी कठीण असते आणि खूप चॅलेंजिंग असते. पण एकदा तुम्ही ही क्लिअर केलात की तुम्ही अर्धे वकील झाला असं आपण समजतो. तर क्लॅट म्हणजे काय असते की एक नॅशनल लेवलची म्हणजे पॅन इंडिया लेवलची एंट्रन्स टेस्ट असते. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये एक आपल्याकडे वेल ऑर्गनाइज्ड, वेल नोन आणि वेल रेप्युटेड अशी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटी अंडर साधारण 26 ते 29 कॉलेजेस येतात. आता कदाचित त्यापेक्षा जास्तही येत असतील. आणि ह्या कॉलेजेस मध्ये तुम्हाला जर ऍडमिशन मिळवायची असेल तर जी एंट्रन्स एक्झाम होते त्याला आपण क्लॅट असं म्हणतो. त्याची भाषा इंग्लिश असते. त्याच्यामध्येही MCQs येतात. CET सारखेच सर्व सब्जेक्ट असतात. बट इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, इथे निगेटिव्ह मार्किंग असते. म्हणजे एक तुमचा आन्सर चुकलं की तुमचे 0.25 मार्क डिडक्ट होतात. त्यामुळे इथे तुम्हाला अॅक्युरसी ही द्यावीच लागते. मग इथे साधारणपणे क्लॅट मध्ये तुम्हाला इंग्लिश, क्वांट्स जसं मॅथमॅटिक्स आपण म्हणतो, लॉजिकल रिझनिंग, करंट अफेअर, जनरल नॉलेज, लीगल रिझनिंग या सर्व प्रकारचा सब्जेक्टचा दिलेल्या वेटेज नुसार तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. आणि ही क्लॅट 12वी नंतर तुम्ही देऊ शकता किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन नंतरही काही कॉलेजमध्ये ह्याचा स्कोर हा एक्सेप्ट केला जातो. ह्याचाही एलिजिबिलिटी क्रायटेरिया. आणि इथे सर्वात मोठा प्रश्न मला खूप लोक विचारतात की मॅडम लॉ करण्यासाठी एज क्रायटेरिया आहे का? तर गुड न्यूज इज देअर की कुठल्याही प्रकारचा एज बार आज तागायत बार काउन्सिलने कधी दिलेला नाहीये. त्याच्यामागे सोपं कारण आहे, शिक्षण ही बेसिक माणसाची गरज आहे आणि ती कुठल्याही वयामध्ये माणसाला पर्याप्तपणे मिळाली पाहिजे. हे एक बेसिक लॉजिक आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा एज क्रायटेरिया निदान लॉच्या शिक्षणासाठी तरी आजपर्यंत आलेला नाहीये. जसा मी तुम्हाला CETचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगितला तोच सेम क्रायटेरिया क्लॅट अंडर सुद्धा येतो. त्यामुळे मी परत ते रिपीट करून तुमचा वेळ जास्त घेत नाही. पुढची एक्झाम आहे सिम्बॉयसिसची, ज्याला म्हणतात सिम्बॉयसिस लॉ ऍडमिशन टेस्ट. आता ही सिम्बॉयसिस काय आहे? जसं NLU आहे, जसं नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी आहे, तसंच सेम सिम्बॉयसिस एक वेल नोन ब्रँड आहे असं आपण म्हणू शकतो. तर त्या ब्रँड मध्ये जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला स्लॅट एक्झाम द्यावी लागते, म्हणजे सिम्बॉयसिस लॉ ऍडमिशन टेस्ट. ह्याच्या 3 लेवलमध्ये एक्झाम होतात. पहिली तुमची एंट्रन्स एक्झाम होते, त्याचाही क्रायटेरिया CET सारखाच आहे आणि गुड न्यूज इज इथेही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. दुसरं होतं तुमचं शॉर्ट लिस्टिंग आणि तुम्हाला एक सर्टन ग्रुप डिस्कशन सारखी ऍक्टिव्हिटी देतात. त्याच्यामध्ये एक साधारण निवड केली जाते की समोरचा कॅन्डिडेट ज्याला आमच्या सिम्बॉयसिस मध्ये यायचं आहे तो कसा आहे, त्याचं सोशल नेटवर्क कसं आहे, त्याचे काही स्किल्स, इंटरपर्सनल स्किल्स कशा आहेत, तो बोलू शकतो का, तो आमच्यासारख्या क्राऊड मध्ये स्वतःला सामावून घेऊ शकतो का, त्याची इंटेलेक्च्युअल लेवल काय आहे, अशा गोष्टी तपासल्या जातात. आणि त्याच्यानंतर तुमचा पर्सनल इंटरव्ह्यूचा राऊंड येतो. त्यामध्ये साधारण तुम्हाला आयडिया दिली जाते की पुढे येणाऱ्या काही वर्षांमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे. तुमच्यावरती एखादा सिच्युएशनल प्रश्न टाकला जातो. कदाचित कधी असं होतं की या सिच्युएशन मध्ये तुम्ही काय कराल. यातून साधारण तुमच्या अबिलिटीज कशा आहेत, तुम्ही एक माणूस ह्युमन बिंग म्हणून कसे आहात आणि एक पर्स्पेक्टिव्ह लॉ स्टुडंट म्हणून तुम्ही कसे आहात याचा साधारणपणे अंदाज घेऊन त्यानुसार मार्क तुम्हाला देऊन तुम्हाला सिम्बॉयसिस अंडर येणाऱ्या कॉलेजेसमध्ये लॉचं ऍडमिशन नक्की मिळू शकतो. इथे पण मी सांगू इच्छिते तुमचं लॉ एंट्रन्स CET, लॉ एंट्रन्स क्लॅट, लॉ एंट्रन्स स्लॅट
तिघांचाही सिलेबस सेम आहे. फक्त स्लॅट मध्ये आणि क्लॅट मध्ये तुमचा सिलेबस हा इंग्लिश भाषेतून आहे. जर तुम्ही सीईटी देत असाल तर तुम्ही मराठी किंवा इंग्लिश मधून नक्की ही परीक्षा देऊ शकता. स्लॅट मध्ये सुद्धा जसं मी सांगितलं वेटेज कधी कधी थोडं कमी वर जास्त होतं, पण अदर दॅन दिस तुम्हाला सर्व काही सब्जेक्टच्या अंडर येणारा सिलेबस हा सेम राहणार तुमचा. आता प्रश्न येतो बाकी पूर्ण भारतामध्ये, जर समजा माझं स्वप्न आहे की मला बाहेर जाऊन LLB करायचंय, बाहेर म्हणजे परदेशात नाही पण बाकीच्या भारतामध्ये मला बघायचंय लॉ कॉलेजेस काय आहे कसे आहे, तर त्यांच्यासाठी एक कॉमन एंट्रन्स टेस्ट असते त्याला AILET म्हणतात. ठीक आहे, ती युनिव्हर्सिटी लेवलची असते. ती एंट्रन्स टेस्ट तुम्ही जर पास केली, ऑल इंडिया लीगल ऍप्टिट्यूड टेस्ट किंवा लीगल एंट्रन्स टेस्ट असं तिचं नाव आहे, ती जर तुम्ही पास केली तर तुम्हाला साधारण दिल्ली युनिव्हर्सिटी अंडर जेवढे काही कॉलेजेस आहेत त्यामध्ये तुम्हाला ऍडमिशन हे सहज मिळतं. पुढची असते जर समजा तुम्हाला लॉ बाहेरून करायचा आहे, म्हणजे तुम्हाला स्टेट सारख्या ठिकाणी जाऊन लॉ करायचा आहे, तर त्याचे एंट्रन्स असते त्याला आपण LSAT असं म्हणतो, लॉ स्कूल एंट्रन्स टेस्ट असं त्याचं नाव आहे. त्या टेस्टच्या माध्यमातून जेवढ्या कुठल्या लॉच्या स्कूल किंवा लॉचे कॉलेजेस हे डेझिग्नेटेड USA युनिव्हर्सिटीला सपोर्टेड आहे तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळतं. आणि पुढची येते ज्याला आम्ही ब्लॅक म्हणतो, बट ती असते बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसीला. एक खूप मोठं विश्वविद्यालय आहे आणि इट इज कम्प्लिटली डेडिकेटेड टू द लॉ स्टुडंट्स ओनली. आणि तिथे जे क्वालिटी एज्युकेशन मिळतं तसं एज्युकेशनला कुठेच तोड नाही. तर त्यांची जी एंट्रन्स एक्झाम होते त्याला ब्लॅक म्हणतात. आणि पुन्हा एकदा या तिन्ही एंट्रन्स एक्झामचा जो अभ्यास असतो, जसा मी सीईटीचा सांगितला, जसा मी क्लॅटचा सांगितला आणि स्लॅटचा सांगितला, हा अभ्यास सर्व ठिकाणी सेम असतो. निगेटिव्ह मार्किंगचा पॅटर्न हा AILET मध्ये आणि बाकीच्या तमाम दोन्ही युनिव्हर्सिटीज मध्ये तसाच असतो. आता बघूया, बऱ्याच लोकांना हा पण प्रश्न पडतो की मी LLB करतोय पण मॅडम मी कुठली डिग्री घेऊ. आता मॅडम मी कुठली डिग्री घेऊ हा प्रश्न मलाही कधी कधी कन्फ्युज होतो. ते कन्फ्युजन आज मी तुमचं दूर करते. लॉच्या डिग्र्या ह्या 2 विभागामध्ये डिवाइड झाल्या आहे. पहिलं जसं मी सांगितलं, तुम्ही 12वी नंतर जर लॉ करत असाल तर त्याला आपण इंटिग्रेटेड लॉ असं म्हणूया, जे 10+2 क्रायटेरिया असतो, ज्याला आपण 5 years LLB असं पण म्हणतो. जर समजा तुम्ही 5 years LLB म्हणजे 12वी नंतर लॉ मध्ये जर ऍडमिशन घेतलं, डिपेंडिंग ऑन युअर कॉलेज ऑफरिंग्स, म्हणजे तुमचं कॉलेज ज्या काही गोष्टी ऑफर करत असेल त्यापैकी BA LLB तुम्ही करू शकता, म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स आणि पुढे LLB. BBA LLB तुम्ही करू शकता, म्हणजे बॅचलर्स ऑफ मॅनेजमेंटचा काही तो भाग असतो त्यामध्ये आणि LLB असतं. BCA LLB ती एक टेक्निकल डिग्री आहे. त्याच्यानंतर BCom LLB जे मी केलं आहे, BTech LLB सुद्धा तुम्ही करू शकता, पण हे आत्ताच्या घडीला फक्त नॉर्थ ईस्ट जो साइड आहे तिथे ऑफर होते. BSc LLB सुद्धा तुम्ही करू शकता, ज्यामध्ये मेडिकल सायन्सचा खूप मोठा भाग असतो. आणि जर समजा तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय आणि ग्रॅज्युएशन नंतर लॉची एक्झाम दिली तर तुम्हाला जे काही डिग्री मिळेल दॅट विल ओनली बी LLB, म्हणजे तुमची डिग्री. समजा माझं ग्रॅज्युएशन आता झालंय आणि आय हॅव BCom डिग्री आणि आता मी लॉचे एंट्रन्स देऊन ऍडमिशन घेतलं, तर माझ्या नावापुढे श्वेता ढोंगरे BCom LLB अशी डिग्री लागेल. आय होप हे जे काही कन्फ्युजन आहे ते तुमच्या मनात आता क्लिअर झालेलं आहे. आता सेकंड प्रश्न, मला खूप हाही प्रश्न विचारतात की मॅडम लॉ स्कूल आणि लॉ कॉलेज यामधला फरक काय आहे? तो फरक आज मी तुम्हाला सांगते. तुम्हाला तो फरक इंटरनेट वरून तो कुठे मिळणार नाही, गुगल करण्याचा प्रयत्न करून बघा, कदाचित तुम्हाला नाही मिळणार. पण लॉ स्कूल आणि लॉ कॉलेज ह्यामधला बेसिक फरक असतो तो म्हणजे लर्निंग मेथड. तुम्ही कुठल्या प्रकारे शिकत आहात त्यावरती. कुठलीही लॉ स्कूल असते तिथे तुमचा बेस हा अगदी प्रॅक्टिकल आणि थिअरी या दोघांपासून चालू होतो. म्हणजे तुम्हाला डे 1 पासून कायदा काय आहे, व्हॉट इज देअर इन अ लॉ, हाऊ टू रीड द लॉ, हाऊ टू इंटरप्रेट द स्टॅट्यूट, यासारख्या हेवी गोष्टी तुम्हाला शिकवायला सुरुवात करतात. आणि जर तुम्ही लॉ कॉलेजमध्ये जात असाल तर तुम्हाला आधी प्री लॉशी रिलेट ज्या काही गोष्टी आहे, म्हणजे हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, त्याचं थोडं आयडिया देतात आणि ते हळूच तुम्हाला लॉ मध्ये घेऊन जातात. लॉ स्कूलमध्ये जो सिलेबस असतो ते म्हणजे एक साधारण कंपोजिशन असतं लॉ आणि मॅनेजमेंटचं. आणि लॉ कॉलेज मधला जो सिलेबस असतो तिथे तुम्हाला प्युअरली लॉ शिकवला जातो, तिथे मॅनेजमेंटचे धडे तुम्हाला मिळत नाही. लॉ स्कूल ही आयडियल असते कुठल्याही प्लेसमेंट सेलसाठी, म्हणजे लॉ स्कूलमध्ये एक बेटर प्लेसमेंट तुम्हाला मिळू शकते.
पण लॉ कॉलेजमध्ये प्लेसमेंट सेल असेलच याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही. तर हा बेसिक फरक असतो लॉ स्कूल आणि लॉ कॉलेजेस मधला. आता ह्या विषयाकडे वळण्याआधी छोटस मी तुम्हाला सांगते. तुम्ही लॉ स्कूल मध्ये जा किंवा तुम्ही लॉ कॉलेजेस मध्ये जा, ऍट द एंड ऑफ द डे युअर नॉलेज इज व्हेरी पॉवरफुल. मी सुद्धा वर्नाक्युलर मधून आली, मी सुद्धा वर्नाक्युलर मोड मध्ये शिकली, पण त्याच्यानंतर जे नॉलेज मी अप्लाय केलं, जे ऑपॉर्च्युनिटीज मी घेतल्या आणि ज्याच्या थ्रू मी गेली ते खूप पॉवरफुल होतं. त्यामुळे माझं करिअर हे चांगल्या प्रकारे सेट झालं. सांगण्याचा अर्थ हाच आहे, नो मॅटर तुम्हाला कुठलंही लॉ स्कूल कुठलंही लॉ कॉलेज मिळू दे, एंड ऑफ द डे तुमची डिग्री नाही तुमचं नॉलेज हे खूप मॅटर. तर आता वळूया पूर्ण, जर उद्या कोणी कोणाला प्रश्न पडला की मी कुठल्या लॉ कॉलेजसाठी ट्राय केलं पाहिजे, तर आपल्याकडे टॉप कॉलेजेसची एक लिस्ट आहे. त्यामध्ये अगदी ब्रँडेड नावं जी आहेत लॉ कॉलेजेसची, ती म्हणजे पहिलं आहे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, दुसरं आहे गव्हर्नमेंट लॉ कॉलेज, सिम्बॉयसिस लॉ कॉलेज, पुण्याचं ILS लॉ कॉलेज, त्याच्यानंतर आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ लॉ पुणे आणि त्यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी फ्रॉम वाराणसी. हे काही टॉप लॉ कॉलेजेसची नावं आहेत. आता कमिंग टू द पे स्केल, ह्यामध्ये माझ्याकडून छोटंसं डिस्क्लेमर आहे. इथे मी तुम्हाला कुठल्याही प्रकारची खोटी किंवा अवास्तव असे स्वप्न दाखवणार नाहीये. लेट मी बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट. लॉ मध्ये ग्लॅमर असतो, लॉ मध्ये नेटवर्क असतं, बट ऍट द सेम टाइम लॉ मध्ये थोडासा स्ट्रगल असतो. ठीक आहे, तुम्ही बोलके असाल, तुम्ही 4 लोकांसोबत जाऊन बोलाल, 4 लोकांना मदत कराल, तर तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग होणार आणि तुम्हाला जे मिळणारे रेफरन्सेस आहेत ते तुम्हाला खूप काही देऊन जातात. त्यामुळे साधारणपणे एखादा जो फ्रेश लॉ ग्रॅज्युएट असतो त्याला समजा ब्लू चिप कंपनी किंवा Tier 1 लॉ फर्म मध्ये जर ऍडमिशन मिळालं तर त्याची जी स्टार्ट होते सॅलरीचं पॅकेज चालू होतं ते 15 लाख पर ॲनम हा मार्केटचा रेट आहे. ठीक आहे, मला लॉ करून खूप वर्ष झाली, पण जेव्हा मी फ्रेशली ग्रॅज्युएट होती तेव्हा माझा पहिला पगार 35,000 सॅलरीचा होता आणि त्यावेळेस माझी सॅलरी ही टॉप मोस्ट सॅलरीमध्ये मोडली जायची. अगेन तिथे रिझन एकच होतं की माझी डिग्री भलेही छोट्याशा कॉलेजमधली असू दे, बट द नॉलेज दॅट हॅड अ लॉट ऑफ पॉवर. ठीक आहे, दुसरी गोष्ट, जर समजा तुम्ही वेल एक्सपिरियन्स्ड अटॉर्नी आहात, तुम्ही लॉ केल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 वर्षाचा एक्सलंट एक्सपिरियन्स मिळाला आणि त्याच्यानंतर तुमचा एक छान असा गुडविल झाला नावामागे, कुठलीही लॉ फर्म मार्केट मधली तुम्हाला 80 लाख ते 1 करोड पर्यंत आरामात सॅलरी देऊ शकते. आणि याचं उदाहरण तुम्हाला पाहिजे असेल तर आपले जेवढे कोणी एमिनंट लॉयर्स झाले, राम जेठमलानी असू दे, त्याच्यानंतर कपिल सिब्बल असू दे, सतीश माने शिंदे असू दे, उज्ज्वल निकम साहेब असू दे, आजच्या घडीला ते बोलतील आणि क्लायंट समोर पैसे ठेवेल अशी ही सत्य परिस्थिती आहे. बरं, मग आता जे बाकीचे जॉब्स असतात त्यामुळे आपल्याला साधारण बाकीच्या करिअरमध्ये माहिती असतं आपल्याला कुठे जॉब मिळेल, पण लॉ फर्म्स असतात या एकदम रेप्युटेड वेल नोन अशा काही फर्म्स आहेत ज्या मी तुम्हाला माहितीसाठी सांगून ठेवते. तुम्हाला नंतर त्यांची वेबसाईट किंवा त्यांच्याबद्दलची एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की जाणून घेऊ शकता. त्यामध्ये पहिली आहे खैतान अँड कंपनी, दुसरी आहे AZB पार्टनर, तिसरी आहे सिरिल अमरचंद मंगलदास. ही जी फर्म आहे ही फर्म भारतातली पहिली लॉ फर्म आहे ज्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर लॉ सोल्युशन्स मध्ये केला. JSA सागर, जर तुम्हाला USA लॉचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, बाहेर जाण्याची संधी हवी असेल तर JSA लॉ फर्म ही खूप सुटेबल लॉ फर्म आहे. L&L पार्टनर आणि ट्रायलिगल ही एक अशी फर्म आहे जिथे तुम्ही इंटर्नशिप करताना जर समजा त्यांना तुमचा परफॉर्मन्स आवडला, दे इमिजिएटली ऑफर यू द एम्प्लॉयमेंट. सो कमिंग टू बिईंग वकील, मी काय करते, आतिश सरांनी तर खूप छान प्रकारे सांगितलं, परत एकदा सांगते. सध्या बिईंग वकील मार्फत आमचं एकच काम आहे की जितकं शक्य होईल तेवढी लीगल लिटरसी, लीगल अवेअरनेस हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि सध्याच्या घडीला महाराष्ट्र सरकार सोबत, कॉर्नेल युनिव्हर्सिटी सोबत आणि सरदार पटेल युनिव्हर्सिटी यांच्या सोबत क्वालिटी लीगल एज्युकेशन आम्हाला कसं देता येईल ह्याच्यावरती मी काम करते आहे. त्यामुळे डेफिनेटली तुम्ही जर ह्या करिअरचा विचार करत असाल तर आय विल ऑलवेज देअर टू सपोर्ट यू. तुम्ही कधीही मला अप्रोच करू शकता. इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल माझा नंबर, यू कॅन नोट डाऊन दिस नंबर.
तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. फक्त आधी मला एक मेसेज करा किंवा मला एक व्हॉट्सअप करा. आय एम व्हेरी ऍक्टिव्ह सोशल मीडिया युजर. यू कॅन फाइंड मी ऑन सोशल मीडिया. यू कॅन व्हॉट्सअप मी. त्याच्यानंतर मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि जर मला वाटलं की येस वी कॅन हॅव अ कॉन्व्हर्सेशन, मी समोरून तुम्हाला नक्की कॉल करेल. त्यासाठी स्क्रीनवरती माझा नंबर, आणि जर तुम्हाला स्क्रीन दिसत नसेल तर मी रिपीट करते, 9326247985. आणि जे माझं ऑफिस आहे ते डोंबिवलीचा फडके रोड, तिथे माझं ऑफिस आहे. जर तुम्हाला मला भेटायचं असेल इन पर्सन, नक्की भेटू शकता. फक्त मला आधी फोन किंवा मेसेज करा, माझी अपॉइंटमेंट घ्या आणि तुम्ही मला नक्की भेटू शकता. थँक्यू सो मच. तुम्ही मनापासून काही गोष्टी ऐकल्या आणि मी आशा करते की हे जे काही सेशन झालं त्यानंतर तुम्ही कुठेतरी लॉ ऍज अ करिअरचा तुम्ही नक्की विचार कराल. आणि वन्स अगेन थँक्यू अ लॉट.